काल मला आईचा फोन आला आणि म्हणाली, "उद्या महाराजांसाठी जमलं तर छान पिठलं आणि ज्वारीच्या भाकरीचा नैवेद्य बनव. आज गजानन महाराजांचा प्रकट दिन." त्यानिमित्त संपूर्ण राज्यात भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं असतं. भक्त ज्या दिवसाची आतुरतेनं वाट बघतात, तो दिवस अखेर आज आलाय. प्रकट दिनानिमित्त शेगावसह विविध ठिकाणी अभिषेक, भजन, कीर्तन, पालखी, मिरवणूक आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं. अशात संपूर्ण शेगाव गणगण गणात बोलते, "जय गजानन" या जयघोषानं दुमदुमून गेलेलं असतं. आई म्हणाली, "तुला जमेल तसं कर, जास्त काही घाई करू नको." गजानन महाराजांचं नैवेद्य म्हणजे त्यांचं साधं, भक्तिप्रधान आणि योगिक जीवनाचं प्रतीक. त्यांना पिठलं, ज्वारीची भाकरी, अंबाडीची भाजी, कांदा, मुळाच्या शेंगा आणि हिरव्या मिरचीचा ठेचा अत्यंत प्रिय. हा नैवेद्य साधेपणा, अहंकाराचा त्याग आणि ईश्वरप्रती समर्पण दर्शवतो. गुरु गजानना रक्षक तुझी भक्त जना, निर्गुण तू परमात्मा तू, सगुण रूपात गजानन तू, सदेह तू परिविदेह तू, देह सुनि देहातीत तू, माघवद्य सप्तमी दिनी शेगावात प्रगटोनी, उष्ट्या पत्रावळी निमित्त विदेहत्व तव हो प्रगट. आणि असाच हा माझा अत्यंत साधा परंतु मनापासून केलेला नैवेद्य. गणगण गणात बोते. श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या तुम्हास आणि तुमच्या परिवारास खूप शुभेच्छा.